पुढे बघू हे लेक्चर सेकंड ग्रॅव्हिटेशनचं. आतापर्यंत आपण काय क्विक रिवाइज करतो मी. काय आपण 4 टर्म्स बघितल्या. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक बघितली. दुसरा काय जो काय आहे Gm1m2/r². दुसरं काय बघितलं आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघितलं. म्हणजे काय असतं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नथिंग बट फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास. आणि फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास म्हणजेच काय असतं त्या मासचं ॲक्सेलरेशन. ओके. त्यानंतर तिसरी टर्म बघितली आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. काय असतं हे -Gm1m2/r. आणि चौथी टर्म बघितली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ही आहे -Gm1 किंवा Gm/r पर युनिट मास असल्यामुळे Gm/r कळतंय. हे आपण आतापर्यंत बघितलंय. आजच्या क्लासमध्ये पुढे जाऊ. आता ग्रॅव्हिटेशनचा कुठलाही स्टडी एक इम्पॉर्टंट एंटिटीच्या शिवाय होणं शक्यच नाही आहे फॉर अस, अँड दॅट इज मदर अर्थ. ओके. आता अर्थवर येऊ. पण आतापर्यंतचं डिस्कशन जे काही होतं इट वॉज फॉर एनी M1 एनी M2. नाऊ लेट अस टॉक अबाउट अर्थ. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिटवीन एनी टू मासेस M1 M2 इज व्हेरी व्हेरी वीक. त्यामुळे आपण रिअल लाईफच्या आता असल्या ऑब्जेक्ट्स ऑब्जेक्ट्स ह्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं कॅल्क्युलेशन करण्यात काही पॉईंटच नाही. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. कारण ह्याच्यात फोर्स इतका वीक आहे काही फार फरक पडत नाही. आपल्यासाठी असं कुठली वस्तू आहे जी सगळ्यात मोठ्या मासची आहे जी आपल्या प्रॉक्सिमिटीमध्ये दॅट इज द अर्थ मेनली अँड द सन अँड द मून. मूनची ग्रॅव्हिटी पण आपल्याला अफेक्ट करते. पण इमिजिएटली बघायला गेलं तर वी आर रेस्टिंग ऑन अर्थ. सो अँड अर्थ इज अफेक्टिंग इन एव्हरी फीचर इन आवर लाईफ. त्यामुळे नो स्टडी ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅन कम्प्लीट विदाउट स्टडी ऑफ अर्थ. बरं, आपण आता या अर्थवर फोकस करूयात. ओके. तर दोन गोष्टी तुम्ही अर्थच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी हे पाठ असल्या पाहिजेत तुम्हाला. एक म्हणजे रेडियस ऑफ अर्थ दॅट इज 6400 किलोमीटर. झोपेतही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, विच इज 64 × 10⁵ मीटर. आणि मास ऑफ अर्थ इट इज 6 × 10⁻24 kg. इतकं मास आहे अर्थ. ठीक आहे, फाईन. ह्या 2 गोष्टी आपल्याला भरपूर लागणार आहेत, सारख्या लागणार आहेत. ओके, कम बॅक. आता आपण बघूयात अर्थच्या संदर्भामध्ये. दिस इज अर्थ अँड दिस इज समजा एक हे पेनचं टोपण आहे. हे टोपण इथनं मी असं वरनं ड्रॉप केलं तर मला सांगा हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असतो दिस इज अर्थचा मास कॅपिटल M आणि ह्याचं छोटं स्मॉल m. ओके. तर मी इथनं असं ड्रॉप केलं त्याची डायग्राम इथं काढलेली आहे, कळतंय. ओके. आता मला सांगा हे जेव्हा ड्रॉप करतो तेव्हा फोर्स कोणावर लावतोय. अर्थ ह्याच्यावर लावतीये याच्यावर का हे अर्थवर फोर्स लावतोय. कोणावर लावतोय. आता आय एम आस्किंग ओनली वन वे. हे सगळं एकतर्फी चालू आहे तर तुम्ही काय आन्सर देऊ शकत नाहीये. पण विचार करा, मी तुम्हाला सांगतो कोणावर फोर्स लावतोय. सिमिंगली बघायला गेलं तर अर्थ इज पुलिंग दिस आपण असं म्हणतो, पण दॅट इज नॉट अ फॅक्ट. आता पण आपण काय शिकलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्शन रिॲक्शन पेअर. दोन्ही एकमेकांवर फोर्स लावतात ना. म्हणजे ज्याप्रमाणे अर्थ ह्याला खाली खेचतीये हे टोपण पण अर्थला फोर्स लावतोय. म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे हे डायग्राम ऍक्च्युअली काढायला गेलं तर काय होतं अर्थ इज पुलिंग दिस थिंग हिअर विथ सम फोर्स आणि हे छोटं टोपण पण अर्थला पुल करतंय विथ सेम फोर्स. बिलीव्ह मी, विथ सेम फोर्स. या फोर्सची आपण व्हॅल्यू मागच्या क्लासमध्ये काढायचं बघितलेलं आहे. G कॅपिटल M आणि ह्याचं स्मॉल m बाय डिस्टन्स स्क्वेअर. आता हे डिस्टन्स स्क्वेअर तर हे डिस्टन्स मी जे आता इथं उभारलोय आता मी पहिल्या मजल्यावर बसलो आहे आणि हे एक समजा एक काही ते 10 सेंटीमीटर आहे वरनं सोडतोय. पण पहिला मजला जरी पकडला तरी त्यात अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये पहिला मजला आणि हे डिस्टन्स त्याच्यावरती नथिंग डुईंग. म्हणजे त्याचा काही कम्पॅरिझनच नाही आहे. त्यामुळे हे डिस्टन्समध्ये हे डिस्टन्स जे आहे दॅट इज नेग्लिजिबल, ऑलमोस्ट 0 इन कम्पॅरिझन टू R. आता मी डायग्राम काही प्रपोर्शनेट नाही काढली. 6400 अर्थ इज सो बिग. त्यामुळे हे डिस्टन्स सेंटर ऑफ अर्थपासूनच घ्यावं लागणार ना R. तर मला हे डिस्टन्स किती R² म्हणजे काय 64 किंवा RE चा स्क्वेअर. कळतंय. इतका फोर्स कोण लावतंय
दोघंही एकमेकांवर लावत आहेत. म्हणजे लक्षात घ्या, असं नाही की फक्त अर्थच असं फोर्स लावतीये, असं नाही आहे. हा पण फोर्स लावतोय. आता समजा हे सगळं कॅल्क्युलेशन केलं, हे कॅल्क्युलेशन समजा आलं 0.1 न्यूटन. मग आता मागच्याच क्लासमधला आपण एक आन्सर घेऊयात. हे समजा फोर्स आला, हे 10 ग्रॅम आहे असेल, ते आलं 0.1 न्यूटन. आता हे 0.1 न्यूटन कोण कोणावर लावत आहे परत विचारतो. अर्थही या टोपणावर लावते आणि टोपणही अर्थवर लावत आहे. ओके, हे पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा. पण आता मी इथनं टोपण सोडलंय, तर मग अर्थ वरती का येत नाही? जर एकमेकांना फोर्स लावतायत तर मला सांगा, हे टोपण इथनं वरनं सोडलं ना, हे टोपण खाली जाताना मला दिसलंय, पण मला ह्याच्यामुळे अर्थ वरती येताना दिसलीच नाही. असं का दिसलं नाही? फोर्स आहे तर मग ऍक्सेलरेशन पण पाहिजे. बघा, ही फॅक्ट बरोबर आहे की दोघंही एकमेकांवर फोर्स लावतात. कळतंय? म्हणजे तुम्ही कशाला, अजून एक कोणीतरी वरनं गच्चीवरनं उडी मारली, कोणीतरी वरनं गच्चीवरनं उडी मारली हाईट याच्यावरनं, तर तो अर्थ त्याला खेचती आहे खाली, दॅट इज ट्रू. बट तो पण अर्थला तितकाच फोर्सनी वरती खेचतोय. कळतंय का? हे ऐकायला फनी वाटतं, बट दॅट इज अ फॅक्ट. तुम्ही जर कागदाचा तुकडा, एक पीस ऑफ पेपर जरी मी इथनं पीस ऑफ पेपर जरी सोडला असा, तर लक्षात घ्या अर्थ याला खाली ओढतीये ना, आणि हा पण अर्थला वरती तितकाच फोर्सनी ओढतोय. ठीक आहे ना? पण प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला. तर हा फोर्स आय कॅन राईट लाईक दिस, पण ऍक्सेलरेशन ऑफ अर्थ किती असतं, आणि ऍक्सेलरेशन ऑफ हे पेनचं टोपण, ऍक्सेलरेशन ऑफ टोपणचा टी म्हणू आपण. ऍक्सेलरेशन ऑफ टोपण किती आहे? एफ, हाच तो एफ बाय मास ऑफ टोपण. आणि ऍक्सेलरेशन ऑफ अर्थ किती आहे? हाच तो एफ अपॉन मास ऑफ अर्थ. तुम्हाला कळतंय? आता ही मास ऑफ अर्थ इज वे 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 बिग, 10⁻24 kg. त्यामुळे हे डिनॉमिनेटर इतकं मोठं आहे की याचं ऍक्सेलरेशन ऑलमोस्ट नेग्लिजिबल आणि 0. या केसमध्ये काय होतं, मास ऑफ टोपण इज व्हेरी स्मॉल, सम 100 ग्राम. त्यामुळे काय होतं, ऍक्सेलरेशन इज सिग्निफिकंट. म्हणून आपल्याला दिसायला काय दिसतं की हे टोपण खाली गेलंय, पण ऍक्च्युअली रिअलिटीमध्ये काय होतं, टोपण नुसतं खाली जातं का? नाही. टोपण ज्याप्रमाणे खाली गेलं त्याप्रमाणे हे अर्थ पण टोपणाकडे ऍक्सेलरेट झाली, पण हे ऍक्सेलरेशन किती कमी असणार आहे बघा. हे 0.1 न्यूटन आणि अर्थचं मास किती आहे, 6 × 10⁻24 kg. म्हणजे ह्याचं आन्सर आलं 1/6 म्हणजे किती आहे, 0.6 0.1 × 10⁻⁻25 असं काहीतरी घाणेरडं आन्सर आलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. इतकं ऍक्सेलरेशन आहे अर्थचं. जेव्हा मी हा पेन वरनं इथं ड्रॉप केला तेव्हा अर्थ या ऍक्सेलरेशनने वरती आली, किंवा 1 × 10⁻⁻26 असं करू. नाव इमॅजिन 10⁻⁻26 म्हणजे किती आहे, हे 0.000 असे 25 0 आणि 1. किती कमी आहे. म्हणजे दिस इज ऑलमोस्ट इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. कळतंय? म्हणून आपण वरनं एखाद्याने काही तुम्ही ऑब्जेक्ट वरनं फेकला तर अर्थ पण वरती आली. थेरॉटिकली बघायला गेलं, पेपरवर बघायला गेलं तर येस, मी हे टोपण फेकलं, अर्थही वरती आलेली आहे. पण झालं काय, अर्थ वरती आली पण, आणि अजून एक सेंटर ऑफ मासचे कन्सेप्ट पण इथं लागते. आता ठीक आहे, मला तो त्यात तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं. सेंटर ऑफ मास रेस्टोर असायला पाहिजे, तर हा इथं आला तर हा पण हलायला लागेल. पण रिअल लाईफमध्ये हे सगळे मुवमेंट्स, अर्थच्या मुवमेंट्स नेग्लिजिबल असतात अशा केसेसमध्ये. पण समजा हा छोटा मास अर्थ नाही आहे, पेनचं टोपण नाही आहे, आणि छोटा मास इज सम ऑब्जेक्ट ॲज बिग, ऑलमोस्ट कम्पेरेबल टू अर्थ असेल, समथिंग लाईक अ व्हेरी बिग मिटियर, किंवा एखादा मून, से मून. आता हा मून समजा अर्थकडे ॲक्सेलरेट व्हायला लागला आहे, ठीक आहे, अर्थ टुवर्ड सेंटर ऑफ मास. सध्या पण मून अर्थकडे ॲक्सेलरेट होतोय, पण तो अर्थकडे एक्झॅक्टली होत नाही. त्याचं ॲक्सेलरेशन इज परपेंडिक्युलर टू रेडियस जॉईनिंग अर्थ अँड मून. ठीक आहे ना? त्यामुळे अजून मून खाली पडत नाहीये, पण मून अर्थच्या भोवती गोल फिरतोय, ऑर्बिट करतोय. पण समजा मूनला रेस्टवर आणलं कोणीतरी, समबडी ब्रिंग्स मून टू रेस्ट, तर काय होईल, मून विल गेट पुल्ड टुवर्ड्स अर्थ, आणि नॉट जस्ट मून बट अर्थ पण पुढे यायला लागेल. दोघंही हालतील आणि दोघंही असे एकमेकांना चिकटतील, आणि ते एकमेकांना कुठं चिकटतील, ॲट बोथ इच ऑफ देअर सेंटर ऑफ मास. ठीक आहे, बरं. आपण ह्याच्यावर डिस्कशन पुढे जेव्हा मी क्रिटिकल वेलॉसिटी वगैरे करेल तेव्हा मी तुम्हाला हे सांगेन. ओके, हे
डिस्कशन तुम्हाला कळलं. तुम्ही तुमच्या शब्दात क्विकली लिहून घ्या. ओके, पुढचं. आता अर्थ जी आहे त्या अर्थ आणि हा एक छोटा पेनचं टोपण, आपल्याला तेव्हासारखंच पेनचं टोपण घेऊ. हां, आता हे पेनचं टोपण आहे मगाशी घेतल्याप्रमाणे, स्मॉल मास आणि हे कॅपिटल मास. बघा आता हा अर्थ याला किती फोर्स लावतीये, आपण मगाशी म्हटलं GM बाय, आता ही जर डिस्टन्स, ही हाईट, या मासच्या टोपणाची हाईट जर मी नेग्लिजिबल मानली इन कम्पॅरिझन टू आर, या आरच्या तुलनेमध्ये हे काहीच नाही ना हाईट. आपल्या रिअल लाईफमध्ये मी काय टोपण काय चंद्रावर टाकणार नाहीये अर्थवर. मी ॲट द मोस्ट बुर्ज खलिफाच्या हाईटवर जरी गेलो, एकदम टॉपमोस्ट बुर्ज खलिफाचा तो टॉपमोस्ट टॉवरवरनं जरी पेनचं टोपण फेकलं तरी पण तो बुर्ज खलिफा असा एखादा डॉट राहील त्या अर्थच्या कर्वेचरवर. त्यामुळे ते बुर्ज खलिफाची हाईट पण अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये किती नेग्लिजिबल आहे, कळते ना. त्यामुळे आपण ही हाईट जोपर्यंत आपल्याला फार डिटेल्ड कॅल्क्युलेशन लागत नाही तोपर्यंत आपण ही हाईट नेग्लेक्ट केली. तसं जर असेल तर मला काय लिहिता येईल, आर स्क्वेअर. रिअलिटीमध्ये आर प्लस एच होल स्क्वेअर असायला पाहिजे ना रिअलिटीमध्ये. जर ही एच सिग्निफिकंट असेल तर आर प्लस एच होल स्क्वेअर पाहिजे ना हे. ओके, पण आता एच नेग्लिजिबल असतं फॉर अर्थली पर्पजेस, आपण एचला नेग्लिजिबल मानतो आणि हे असं लिहितो. बघा म्हणजे या फोर्सनी अर्थनी या टोपणाला खाली ओढलं आणि अर्थ या इन्स्टंटला, या क्षणी तुम्ही ज्याच्यावर बसलेले आहेत आणि हे लेक्चर ऐकताय, या इन्स्टंटला पण अर्थ तुम्हाला खाली ओढतीच आहे. म्हणून तुम्ही त्याला काय म्हणता, वेट म्हणता स्वतःचं. करेक्ट आहे. या वेटने तुम्हाला अर्थ खाली ओढतीये, पण तुम्ही खाली ऍक्सेलरेट का करत नाहीये, जात का नाहीये, कारण तुम्ही ज्या जमिनीवर बसले, ज्या खुर्चीत बसले, दॅट थिंग इज गिव्हिंग यू रिॲक्शन फ्रॉम बॉटम. ती रिॲक्शन तुम्हाला मिळतीये आणि ती अपवर्ड रिॲक्शन डाऊनवर्ड तुमच्या या फोर्सला बॅलन्स करतीये. त्यामुळे तुम्ही सध्या इक्विलिब्रियममध्ये आहे. पण तुम्ही जर खाली तुमच्या काही ठेवलेलं नसेल, हवेत तुम्ही भरले, यू कॅनॉट स्टँड. का तर हवा इज नॉट इनफ डेन्स टू गिव्ह यू अपवर्ड रिॲक्शन. त्यामुळे तुम्हाला अनबॅलन्स फोर्स डाऊनवर्ड आहे आणि तो हा फोर्स आहे आणि तुम्ही त्या फोर्सनी खाली ऍक्सेलरेट कराल. पण मला एक सांगा, हे सगळं डिस्कशन तुम्हाला माहिती आहे, याच फोर्सला आपण काय म्हणतो, वेट ना. याच फोर्सला आपण काय म्हणतो, वेट. वजन आपल्याला येतं का, अर्थ आपल्याला ओढते म्हणून आपल्याला वजन येतं, हो ना. जर आपल्याला मूनवर वजन आपल्याला कमी आहे म्हणतं, कारण मूनची ग्रॅव्हिटी कमी असल्यामुळे मून आपल्याला कमी ओढतंय. आता ग्रॅव्हिटी का कमी आहे मूनची, कारण मूनचा मास कमी आहे अर्थच्या तुलनेमध्ये मूनचं मास कमी आहे, म्हणून ग्रॅव्हिटी पण कमी आहे. ज्याचा मास जास्त तिथं ग्रॅव्हिटी जास्त आहे, कळतंय. ग्रॅव्हिटी जास्त म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी व्हेरी हाय. जर एम जास्त असेल तर, फॉर एक्झाम्पल ज्युपिटर हॅज व्हेरी हाय ग्रॅव्हिटी, त्याची ग्रॅव्हिटी फार जास्त आहे. का तर ज्युपिटरचा मास भरपूर टाइम्स जास्त आहे अर्थपेक्षा. सनची ग्रॅव्हिटी अजून त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, कारण सनचा मास फार स्ट्रॉंग आहे. लेट्स गो टू ब्लॅक होल, ऑर फेवरेट. ब्लॅक होलचं ग्रॅव्हिटी इतकी स्ट्रॉंग आहे की ब्लॅक होल इवन लाईटला पण अट्रॅक्ट करून धरते. व्हॉट टू स्पीक ऑफ मॅटर, लाईटला पण सोडत नाही बाहेर, म्हणून त्याला ब्लॅक होल म्हणतो आपण. तर त्याचा मास इतका जास्त आहे त्या ब्लॅक होलचं. आता बघायला गेलं तर तितका मास जर भरायचा झाला एका ठिकाणी तर भरपूर मोठी जागा व्यापेल, पण तिथली ग्रॅव्हिटी इतकी स्ट्रॉंग आहे की ते मास पण इतकं डेन्स करून टाकलेलं आहे. म्हणजे मी एकदा टॉकमध्ये तुम्हाला कम्पॅरिझन देत होतो. तुम्ही असं इमॅजिन केलं, अख्ख्या अर्थला, अख्ख्या पृथ्वीला तुम्ही जर श्रिंक केलं आणि श्रिंक करून एका शेंगदाणा एवढा शेंगदाणा इतका लहान नसतो, हा इतका मोठा नसतो, हा फार मोठा आहे. समजा अख्ख्या अर्थला तुम्ही श्रिंक करून एवढ्या साईजचं बनवलं. कॅन यू इमॅजिन किती भयानक पद्धतीने ते श्रिंक होईल. आपण तर सगळे केव्हाच मिळून जाऊ, पण एवढी अर्थ होईल ना क्रिएट, इतकी छोटी. पण मला सांगा, या अर्थची डेन्सिटी किती असेल आता इतक्या श्रिंक्ड पोझिशनमध्ये, भयानक डेन्सिटी असेल. त्यामुळे इतकं मास इतक्या कमी व्हॉल्यूममध्ये साठवून राहिलेलं आहे. त्यामुळे आणि असं मास, अशा डेन्सिटीचा मोठा प्लॅनेट, कॅन यू इमॅजिन, इतकं मास त्या ठिकाणी असतं की ते मास त्या इतक्या जास्त मासमुळे तिथला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फार जास्त असतो. म्हणून ते लाईटला पण खेचून जातात. लाईटला कसं खेचून धरतं ते एक्झॅक्टसाठी तुम्हाला आईन्स्टाईनची थेरी आणि त्याचं आईन्स्टाईनचं ग्रॅव्हिटेशनल ची थेरी तुम्हाला समजावून घ्यायला लागेल. आणि तो काय आता आपला स्कोप नाही आहे आणि मला इथं चावी मारायला पण कोणी नाही आहे, त्यामुळे मी काय तर चालू करत नाही. ओके, तर लेट्स कम बॅक टू अवर टॉक.
हा जो फोर्स आहे जो अर्थ या मासवर लावतीये त्यालाच आपण वजन म्हणतो. पण आतापर्यंत हे वजन आपण mg असं लिहित होतो ना. वजन कसं लिहित होतो? mg. आतापर्यंत पूर्ण आयुष्यभर आपण असंच लिहितो ना, mg डाऊनवर्ड, mg वेअर जी साइन थिटा इन्क्लाइन वर वगैरे. आठवत आहे? ओके. आता मग हे काय आहे बघा. Gm/r² इज इक्वल टू mg. नाउ यू कम्पेअर टू दिस. आता मी जर m आणि m ला कट होईल म्हणजे g काय आहे? Gm/r². व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय म्हटलंय? याच टर्मला आपण g म्हणतो ना. तुम्हाला कळतंय? g. आता हे g काय आहे? दिस इज नथिंग बट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे असलेलं ऍक्सेलरेशन. कळतंय ना? एनिवे हे ऍक्सेलरेशनच असणार आहे ना, कारण तुम्ही जर मासने डिवाइड केलं, हा फोर्स आहे ना, लक्षात घ्या हा फोर्स आहे. तुम्ही याला मासने डिवाइड केलं म्हणजे हे निघून गेलं म्हणजे मासने डिवाइड केलं म्हणजे उरलं काय? हेच उरलं. ओके. अजून एक आठवत आहे का? जर फोर्सला मासने डिवाइड केलं तर फोर्स पर युनिट मास होतं, आणि फोर्स पर युनिट मास असतं काय? ते असतं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मगाशी तुम्हाला सांगितलं मी, मगाशी म्हणजे मागच्या क्लासमध्ये, की ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे? फोर्स पर युनिट मास आहे. म्हणजे आपण जे G=9.81 घेतो, जी व्हॅल्यू घेतो, ती असती काय? ती असती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्डच आहे या पॉईंट, ज्या जागेचं. समजा मी ज्या ठिकाणी सध्या मी आहे 9.8214 असं काहीतरी, इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आहे. तर जर जीची व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू म्हणजे काय आहे? ती व्हॅल्यू म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड ते आहे त्या ठिकाणचं. याचाच अर्थ काय? जर माझं वजन 1 किलो असेल, एक्झॅक्टली युनिट, इफ आय एम अ युनिट, किंवा एखादा 1 किलो ऑब्जेक्ट मी ठेवला या 9.214 या ठिकाणी, तर या 1 kg माणूस ऑब्जेक्ट किती फोर्स एक्सपिरियन्स करेल? तो 9.214. कळतंय का? न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला कळतंय का? फोर्स एक्सपिरियन्स. दिस इट सेल्फ इज फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास, विच इज 9.814 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला कळतंय? आता मी तुम्हाला सारखं असं कळतंय विचारतोय, पण आय होप तुम्हाला कळतंय. कळत नसेल तर इमिजिएटली रिस्पॉन्ड करा जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघाल. ओके. कारण तुम्ही याच्यात जर डाऊट्स अॅक्युम्युलेट करून ठेवले तर देर इज नो वे, देर इज नो स्कोप. मला तुमच्याकडे येऊन मला विचारता येत नाही की तुम्हाला कळलंय नाही कळलंय, काय कळलंय काय नाही कळलंय. सो यू हॅव टू बी लिटिल प्रोएक्टिव्ह. तुम्ही जर शांत राहिले, लाजत राहिले तर मग अवघड आहे. कळतंय? दिस इज कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी हे जे काही डिस्कशन मी केलेलं आहे त्यातलं तुम्हाला जे काही आवडलं, जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं लिहून घेण्यासारखं, हे आळस न करता व्हिडिओला पॉज करून लिहित जा. ठीक आहे? बर. आता ह्या जीलाच पुढे नेऊ. जी काय आहे? कॅपिटल जी आहे 6.67 × 10⁻⁻11. एम काय आहे? 6 × 10⁻24 अपॉन r². म्हणजे आरची व्हॅल्यू किती असते? 6.4 × 10⁻6 ना मीटर. म्हणजे 6.4 × 6.4 × 10⁻12 डायरेक्ट स्क्वेअर करून टाकला मी. ओके. आता हे तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनिट. दिस इज कॅल्क्युलेटर. आय होप यू कॅन सी. 6.67 × 6 बाय 6.4 बाय 6.4 असं काहीतरी आलं. दिस बिकम्स 0.98 let us be specific, 0.977 into 10 की पॉवर. बोला. आता हे 12 आणि वरती 12 म्हणजे वरती 12 शिल्लक राहिले. 12 आणि 11 मधून नाही गेला म्हणजे 1 शिल्लक, म्हणजे 10 शिल्लक राहिला वरती, म्हणजे 9.77. कळलं ही व्हॅल्यू कुठनं आली? ज्याला आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणतो, कारण हे ऍक्सेलरेशन असतं. कळतं? ही व्हॅल्यू 9.77. आता ही व्हॅल्यू जीची जी व्हॅल्यू आहे ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. आता जीच्या व्हॅल्यूमध्ये फरक का पडतो, कशात पडतो, हे आपण पुढच्या एका टॉपिकमध्ये मी घेणारच आहे. व्हेरिएशन इन जी कसं असतं. पण तुम्हाला कळलं ही व्हॅल्यू कशी ओरिजिनली कॅल्क्युलेट केली गेली, ती अशी केली गेली. डू यू अंडरस्टँड? इथनं ती व्हॅल्यू आली. ओके. हे सगळं नोट डाऊन करा. ओके. आता एकदा का तुम्हाला असं रिलेशन कळलं, स्मॉल जी इक्वल टू कॅपिटल Gm/r². आता हे रिलेशन कळलं की परत या रिलेशनमध्ये तुम्हाला असे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आतापर्यंत तुम्ही
लहानपणापासून सॉल्व्ह करत आलेत. काय होईल आता, ही जीची व्हॅल्यू तरी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, यात तरी काही चेंज होत नाही. समजा अर्थचं मास उद्या दुप्पट झालं तर जी किती होईल, अर्थचं मास हाफ झालं तर जी किती होईल, हाफ होईल. अर्थचं समजा कुठल्या असा एखादा एक्स प्लॅनेट कुठला तरी आहे, तर कुठला तरी अननोन प्लॅनेट आहे, त्याच्यामध्ये तर त्याचा मास अर्थच्या कम्पॅरिझनमध्ये अर्थपेक्षा तिप्पट आहे, त्याची रेडियस अर्थपेक्षा हाफ आहे, तर त्याचा जी किती. जर अर्थ दुप्पट केलं आणि हे हाफ केलं तर एकूण जी कसं होईल. कळतं ना तुम्हाला. असे रिलेशनवाले क्वेश्चन्स तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजेत. आता असे क्वेश्चन मी इथं घेत नाही. आय एक्सपेक्ट यू टू डू इट. किंवा अजून एक, जर अर्थच्या कुठल्याही या प्लॅनेटच्या मासमध्ये जर 2% चेंज केला तर जी मध्ये किती पर्सेंटेज चेंज होईल. म्हणजे मासमध्ये 2% चेंज केला आणि 2% वाढ केली आणि याच्यात आर मध्ये 2% कमी केलं तर जी मध्ये किती पर्सेंट चेंज होईल. कळतंय तुम्हाला. हे सगळं माहिती आहे. आपल्याला जर पर्सेंटेज चेंज जर 5% पेक्षा कमी असतील तर आपल्याला तो लॉग घेऊन आपल्याला शॉर्टकट वापरता येईल. जर 5 पेक्षा जास्त असेल तर तो शॉर्टकट चालणार नाही. मग तेव्हा आपल्याला G1/G2 इक्वल टू M1/M2 अपॉन R2² अपॉन R1² असं सगळ्याचं रिलेशन मांडावं लागेल. कळतंय. हे आपण करत आलोय आतापर्यंत, असं काही नवीन नाहीये. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर एक आर्यंतमध्ये सॉल्व्ड क्वेश्चन आहे असा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या खाली दिसतोय मला एक. बघा एकदा क्वेश्चन, तुम्ही एकदा बघा, म्हणजे सोल्युशन न बघता सॉल्व्ह करा आणि नाही आलं तर सोल्युशन बघा. ठीक आहे. मी याचा पुढचा टॉपिक बघूयात आपण. ओके, पुढचा टॉपिक असा आहे व्हेरिएशन इन जी, पुढचा स्टार. बघा या जीची व्हॅल्यू आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केली 9.77 काहीतरी. ह्याला आपण स्टँडर्ड 9.81 घेतो. आपण ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपण आपल्या या कॅल्क्युलेशनमध्ये तर ह्याला आपण 10च घेऊन चालतो. म्हणजे याची ऍक्च्युअली व्हॅल्यू आहे काय. हां, तर याची ऍक्च्युअल व्हॅल्यू असर्टेन करणं हे एक्सपेरिमेंटली सोपं आहे, पण जर ॲनालिटिकली बघायला गेलं तर ह्याच्या भरपूर पॅरामीटर्स आहेत, भरपूर फॅक्टर आहेत जे या जीच्या व्हॅल्यूला अफेक्ट करतात. त्यामुळे हा जी थेरॉटिकली काढण्यापेक्षा प्रॅक्टिकली काढणंच फार सोपं जातं. तुम्हाला कुठल्याही ठिकाणचा जर जी काढायचं असेल तर सिम्पल काय करा, एक पेंडुलम घ्या. तुम्हाला सांगितलंय ऑफ नोन मास, नाही मास डझंट मॅटर. पेंडुलमची लेंथ तुम्हाला नोन पाहिजे एक्झॅक्टली, आणि हा मास पॉईंट मास घ्या. म्हणजे पेंडुलमचा साईज इतका मोठा नका घेऊ, लहान घ्या. पॉईंट मास घ्या आणि काय करा, ह्याचा टाईम पिरियड काढा. ह्या पेंडुलमला इथनं सोडा, त्याला टाईम पिरियड काढा. टाईम पिरियड काढला तर काय असतं, T इक्वल टू 2π√L/G आपण शिकलोय. टाईम पिरियड तुम्हाला कळला, 2π माहिती आहे, L तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला G काढता येतो. कळतंय. दिस इज द सिम्पलेस्ट वे टू फाइंड व्हॅल्यू ऑफ जी. आणि अजूनसुद्धा ज्या ठिकाणी एक्सपेरिमेंटेशन्समध्ये जीची एक्झॅक्ट व्हॅल्यू त्या ठिकाणची लागते. आता कधी कधी मी सोलापुरात काय एक्सपेरिमेंट करतोय किंवा दार्जिलिंगच्यावर गेलो ना, दार्जिलिंग किंवा खाली मीन सी लेवलचं एखादं गाव असेल कुठलं तरी, म्हणजे सी बीचवर एखादा एक्सपेरिमेंट करतोय. सो इन ऑल दिस जी विल हॅव सम डिफरन्स. तो डिफरन्स नेग्लेक्ट आपण करतो, कमी असतो, हे सगळं झालं. पण आता डिपेंड करतो तुम्ही जे एक्सपेरिमेंट करताय त्याला किती एरर अलाउड आहे. त्याचा अलाउड एरर जर भरपूर अलाउड असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तर इट्स ओके. आपल्याला काही फार, आता भाजी घ्यायला जातो आपण, भाजी घ्यायला गेलं तर तुम्ही जर जीची व्हेरिएशन जर तुम्ही इतकं ॲक्युरेटली घेत असाल तर तुम्ही भाजी कुठे घेताय ह्याच्यावर पण जी फरक पडेल. तुम्ही जर रस्त्यावर एखादा भाजीवाला बसलाय तर त्याच्यावर तुम्ही भाजी घेताय तर तिथला जीची व्हॅल्यू वेगळी आहे. तुम्ही जर एखाद्या 5व्या फ्लोअरवर एखादा भाजीवाला असेल, आता 5व्या फ्लोअरवर कोणी भाजीवाला नसतात, पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय, तिथं भाजी घेता तर 5व्या फ्लोअरवर जीची व्हॅल्यू परत बदलणार आहे. पण आपल्या डेली लाईफमध्ये एखादा बटाटा कांदा एक्स्ट्रा टाकतातच ना, त्यात असं काय फार मोठा फरक पडतो, एक बटाटा एक्स्ट्रा आला तुमच्या भाजीमध्ये. सो इन सच कॅल्क्युलेशन्स दिस व्हेरिएशन्स ऑफ जी आर ऑफ नो यूज, नो मच कॉग्निझन्स. आपण विचारही करत नाही असं काय फरक पडलाय. पण रिअल लाईफमध्ये असे काही फिजिक्सचे काही एक्सपेरिमेंट्स असतात ज्यामध्ये इतकं मायन्यूट व्हेरिएशन पण मॅटर करतं. त्यामध्ये यू हॅव टू स्टडी दिस टॉपिक. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर. आणि थेरॉटिकली हे कॅल्क्युलेट करणं हे ह्याच्यापेक्षा अवघड आहे जे आपण शिकतोय इथं. मी तुम्हाला सांगेल आता काय, पण प्रॅक्टिकली करणं हे फार सोपं आहे. दिस इज इझी. आणि त्यात पण तुम्ही एरर कमी करू शकता, नंबर ऑफ ऑसिलेशन्स जास्त घ्यायचे, म्हणजे T1ची व्हॅल्यू एक्झॅक्ट येते, फार एरर कमी होतो, Lची पण व्हॅल्यू कमी होत, एरर लेस येऊ शकते. सो दिस आर द वेज यू कॅन एक्सपेरिमेंटली फाइंड जी. पण नाउ लेट अस सी थेरॉटिकली जीच्या व्हॅल्यूमध्ये फरक का पडतो.
सगळ्यात पहिल्यांदा मला जीची व्हॅल्यू सांगा, जीचा फॉर्म्युला सांगा. gm/r². याच्यामध्ये जी तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. बरं ठीक आहे. अर्थचं मास पण फेअरली सेम आहे. अर्थचं आपण असं काय फार मोठं मास बाहेर टाकत नाही अर्थ. ओके. जे आपलं सॅटेलाईट वगैरे एखादा कोणी गेलं तर अर्थच्या मासच्या समोर ते सॅटेलाईटचं काही टनांनी मास असं काय फार मोठं आहे. तर हे पण फेअरली कॉन्स्टंट आहे. पण आर, लेट अस फोकस ऑन आर. तर या आरमुळे जीवर फार फरक पडतो. तर व्हेरिएशन ऑफ, तर जीचं व्हेरिएशन आपण या ठिकाणी बघणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हेरिएशन ड्यू टू हाईट आपण एक डिस्कस करणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे की डेप्थ, खड्डा, पृथ्वीच्या खाली खड्डा, त्याच्यात डेप्थ जीची व्हॅल्यू कशी बदलते, हाईटवर कशी बदलते. थर्ड आपण बघणार आहे की अर्थ रोटेट करते ना, अर्थ इज रोटेटिंग, आणि अर्थच्या रोटेशनचा काही फरक पडतोय का बघूयात. तर हे 3 पॅरामीटर्स आपण असं बघूयात. लेट अस टेक इट वन बाय वन. पहिला अल्टिट्यूड. हाईटपेक्षा अल्टिट्यूड इज अ बेटर वर्ड. अल्टिट्यूड. ओके, चला लेट अस सी दिस. अर्थ आहे ही, आणि अर्थच्या वरती एक ऑब्जेक्ट आहे. आता आपण डेली लाईफमध्ये हे एच नेग्लेक्ट करू शकतो. पण समजा एखादा जर आपल्याला ॲक्युरेट जे म्हणलं मी कॅल्क्युलेशन जर करायचे असतील तर आपण एच पण घ्यायला लागेल. मग त्या केसमध्ये जीची व्हॅल्यू काय होईल, gm/r+h² अशी होईल ना. बघा मी काय करतो, यातनं gm असंच ठेवतो, आणि समजा ग्राउंडवर जी व्हॅल्यू आहे, मला सांगा ग्राउंडवर जी व्हॅल्यू आहे जीची ती किती असती, ती gm/r² असेल ना ग्राउंडवरची. आणि समजा ॲट हाईट h, लेट अस कॉल इट gh, g सबस्क्रिप्ट h. तर मी काय करतो, खाली असं r² कॉमन काढतो. म्हणजे कॅन आय से 1+h/r² हे लिहू कसं मी. ओके, आता बघा ही व्हॅल्यू बघा, ही काय gm/r² आलंच ना. जी व्हॅल्यू ग्राउंडवर जी आहे, म्हणजे आय कॅन से gh इज इक्वल टू g 1+h/r⁻² लिहू मी याला. ओके, ॲक्च्युली हा फॉर्म्युला आहे. अगदी एखाद्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ग्राउंडवरची जी व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे हाईटवर एच हाईटवर इतकी व्हॅल्यू येते. ओके, आता अजून प्रॅक्टिकलिटीमध्ये जायचं जर असेल तर इफ एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन आर असं जर असेल तर मी बायनॉमियल एक्सपान्शन करून काय करतो, आय राईट gh इज इक्वल टू g 1-2h/r. असं करता येईल का मला. हे कुठनं आलं, बायनॉमियल एक्सपान्शन. 1+x⁻n इज इक्वल टू 1+nx. इफ x इज स्मॉल, आपण ह्याच्या पुढच्या एक्सच्या हायर पॉवर्स निग्लेक्ट करता येतात ना, वी कॅन निग्लेक्ट इफ एक्स इज स्मॉल. ओके, तर आता जस्ट लुक ॲट दिस. म्हणून मला काय लिहिता येईल, लुक ॲट दिस अँड दिस. आता h/r, h इज स्मॉल दॅन r ना, r इज व्हेरी बिग, त्यामुळे दिस व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी स्मॉल. अँड इफ इट इज स्मॉल आय कॅन निग्लेक्ट हायर पॉवर्स ऑफ दिस व्हॅल्यू. त्यामुळे आय कॅन राईट दिस एज, बघा असं लिहिता येईल मला, हे -2 इथं आणलं. ठीक आहे ना. ओके, तर दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ह्याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत बरेच. ओके, पण जर h जर आरच्या कम्पेरेबल असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरून चालेल का, नाही. हा जुगाडवाला फॉर्म्युला आहे. जुगाड म्हणजे याचा पुढचं आपण निग्लेक्ट केलेलं आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे हा. जर तुम्हाला एक्झॅक्ट, आता फॉर एक्झाम्पल एखादा एरोप्लेन मूव्ह करते, एरोप्लेन इज गोईंग, एरोप्लेन आता 12-15 किलोमीटर वरत जातं. इंटरनॅशनल एरोप्लेन्स असतात 12 किलोमीटरपर्यंत हाईटमध्ये असतात. आता बघायला गेलं तर 12 किलोमीटर पण या 6400 किलोमीटरच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, तरी जर त्या एरोप्लेनवर असलेल्या जीची व्हॅल्यू तुम्हाला ॲक्युरेटली काढायची आहे फॉर सेफ्टी पर्पज, यू वॉन्ट ॲक्युरेट कॅल्क्युलेशन, तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही, कारण हे ॲप्रॉक्सिमेशन केलेलं आहे हे असं. तर त्या केसमध्ये बेटर टू यूज दिस फॉर्म्युला.
ओके, पण आता हे फॉर्म्युला आपल्याला आपण या एक्झाम पुरता आपल्याला कॅल्क्युलेटर वापरता येत नाही, त्यामुळे हे सगळं असं कॅल्क्युलेट करणं विल बी व्हेरी टफ. त्यामुळे आपल्याला आपल्या एक्झामसाठी, सीईटीच्या एक्झामसाठी, आपल्याला सीईटी मेन्स या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला हा फॉर्म्युला जास्त ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे ना. तर हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतात की इफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इफ व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ इज सो अँड सो, से 10 किंवा 9.81, then find value of G at 20 मीटर किंवा वॉट एव्हर. हे एच तुम्हाला कळत आहे का? ओके, सो दॅट्स हाऊ यू शुड सॉल्व इट. ओके, हे लिहून घ्या सगळं. दॅट्स हाऊ हे व्हेरिएशन ऑफ जी आहे याच्या अल्टिट्यूडमुळे. पुढे बघू. व्हॉट अबाउट खड्डा, डेप्थ. तुम्ही पृथ्वीच्या आत खड्डा करून गेले तर काय होईल? जी तोच राहील, बदलेल. अगेन बघा, जर हा अर्थ सरफेस आहे, सरफेसवर जर व्हॅल्यू जी आहे, जीची व्हॅल्यू जी आहे, तर समजा जमिनीत खड्डा केला, एस्पेशली माइन खोदतात. आता आतापर्यंत माणसाने खोदलेला सगळ्यात डीपेस्ट माणूस जिथपर्यंत जाऊ शकला आहे, दॅट इज ऑल्सो अ स्मॉल डॉट ऑन सरफेस ऑफ अर्थ. तो पण काय फार मोठं व्हेरिएशन नाही आहे. पण अगेन आपल्याला जर कोणाला अगदी मायन्यूट कॅल्क्युलेशन करायचे तर डेप्थ काय होईल? समजा एखादा टनल असं एकदम इतक्या डेप्थपर्यंत गेला, आता काय होईल सांगतो, लक्षात घ्या. हा फरक, तर जीची व्हॅल्यू काय होते? जीची व्हॅल्यू कमी होते का वाढते? तर जीची व्हॅल्यू कमी होते, जी रिड्युसेस. बघा इथं वरती पण हाईटनी समजा एच वाढली, हाईट वाढली तर काय होणार आहे? हाईट वाढली तर ही वाढणार आहे टर्म, ही टर्म वाढली तर ही टर्म कमी होणार आहे, म्हणजे जी एच कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं पृथ्वीच्या वरती जात जाल तसं जीची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. कळतंय ना? ओके, तर दिस इज वन थिंग. अजून एक गोष्ट, हा पॉईंट माझ्या मागच्या एका टॉकमध्ये मिस झाला. तर आपण हा जो फोर्स स्टडी करतोय, बघा हा जो फोर्स स्टडी करतोय, F=G m1m2/r+h² किंवा r². मला सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो कधी होतो? हा फोर्स जो आहे F=Gmm/r², हा फोर्स झिरो कधी होतो? लोकांच्या एकदम असं इनोसंट कल्पना असतात, भरपूर लोकांच्या असतात. दिस इज अ व्हेरी 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 कॉमन नोशन की स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी झिरो असते, आणि इथं अर्थवर ग्रॅव्हिटी आहे आणि स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी झिरो आहे. तर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ग्रॅव्हिटी झिरो कुठेच नसते. लक्षात घ्या. हा फोर्स जर झिरो व्हायचा झाला तर हा कॅपिटल जी तरी झिरो होऊ शकत नाही, हा पण झिरो होऊ शकत नाही, हा पण झिरो होऊ शकत नाही. म्हणजे आरला काय व्हावं लागेल हे झिरो व्हायला? आरला व्हावं लागेल इन्फिनिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज झिरो वेअर आर इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ काय? कुठेच नाही. कळतं? याचा अर्थ हे टोपण आहे, लक्षात घ्या. हे टोपणचं काहीतरी मास आहे ना, हा याच्या भोवती ह्याचं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड क्रिएट करतोय. हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठपर्यंत एक्सटेंड होतोय? कुठपर्यंत होतं एक्सटेंड? हा कुठल्या डिस्टन्सपर्यंत फोर्स लावतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथपर्यंत लावतोय, 1 मीटर लावतोय, 10 मीटर, कुठपर्यंत लावतोय? तर हा लावतोय इन्फायनाइट डिस्टन्सपर्यंत. म्हणजे इवन दिस टोपण इज अट्रॅक्टिंग अँड्रोमेडा गॅलेक्सी. या लिटरली. पण रिअल लाईफमध्ये आपण हे नेग्लेक्ट करतो. दिस इज सो फनी. म्हणजे मी तर थांबलोय आणि समबडी फ्रॉम अनदर कंट्री इज अट्रॅक्टिंग मी. some distant planet is attracting me, distant star is attracting me. का? बघा फोर्स झिरो होतच नाहीये. आणि इथनं जर पोल स्टार इज 300 लाईट इयर्स अवे फ्रॉम अर्थ, म्हणजे 300 लाईट इयर्स पासनं पण पोल स्टार वरनं, ध्रुव तारा ज्याला म्हणतो, तिथनं पण आपल्याला फोर्स लागतोय ग्रॅव्हिटेशनचा फोर्स. तो इट इज नॉट झिरो, पण ऑब्व्हियसली दॅट फोर्स बिकम्स एक्स्ट्रीमली नेग्लिजिबल. का? बघा डिस्टन्स थोडं वाढलं तर ही टर्म स्क्वेअरनी वाढतीये, फार जास्त वाढतीये, आणि ही टर्म इतकी जास्त वाढतीये की फोर्स एकदम कमी होतोय. कळतंय का? म्हणजे थेरॉटिकली बघायला गेलं तर ह्या टोपणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इवन दुसऱ्या गॅलेक्सीवर पण लागतोय, पण
इज इट नेग्लिजिबल? अरे या टोपणाचं या पॉइंटला लागलेलं फोर्स तोच नेग्लिजिबल आहे, त्याचीच व्हॅल्यू इतकी कमी आहे, इतकी बारीक आहे, आपण ते मग सगळं कॅल्क्युलेट केलं, इतकं कमी फोर्स असो, वीक फोर्स आहे. व्हॉट टू स्पीक ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू दिस ऑन अनदर गॅलेक्सी. थेरॉटिकली बघायला गेलं अगदीच तर येस, इफ यू थेरॉटिकली वॉन्ट टू आर्ग्यू, येस, या मासचा कुठल्याही, या आपण जे डोळ्याने दिसतंय हे सगळ्या मासचा फोर्स लागतो कुठपर्यंत? तो लागतो इन्फानिटपर्यंत. पण रिअल लाईफमध्ये ह्याचा काहीच अर्थ नसतो. का तर हे ॲक्च्युली बघायला गेलं तर ह्याचं या डिस्टन्सवर पण काही फोर्स नाही आहे, तो पण नेग्लिजिबल आहे, बिकॉज जीची व्हॅल्यू इज 10⁻11. व्हॉट टू स्पीक ऑफ ह्याचा फोर्स ऑन डिफरंट प्लॅनेट, इट्स व्हेरी व्हेरी रेअर. का? बिकॉज आर इज लार्ज, सो लार्ज, त्याचा स्क्वेअर म्हणजे अजून लार्ज, म्हणजे एफ एकदम एकदम कमी. कळतंय? ओके, हा पॉईंट मिस केला होता मी, मिस झाला होता माझ्याकडनं. तुम्ही हा पॉईंट लिहून घ्या, तुमच्या शब्दामध्ये सगळं लिहून घ्या. पुढे ओके, तर या सगळ्या डिस्कशनचं कन्क्लुजन एकच आहे की अशी कुठलीच जागा नाही आहे स्पेसमध्ये ज्याला आपण म्हणता येईल ज्या ठिकाणी की ती ग्रॅव्हिटी फ्री आहे, ऑन इट्स ओन ग्रॅव्हिटी फ्री आहे, अशी कुठली जागा नाही. म्हणजे स्पेसमध्ये पण कुठल्या पॉईंटला प्रत्येकाची ग्रॅव्हिटी असतेच, पण ती कमी जास्त असते डिपेंडिंग ऑन द मास किती आहे आणि त्या पॉईंटपासनं तुमच्या या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे. कळत आहे? ओके, पण मग याचा अर्थ मग आपल्या सॅटेलाइट्स जे गोल फिरत आहेत अर्थच्या भोवती, मग ते ग्रॅव्हिटी, झिरो ग्रॅव्हिटीचे आपण व्हिडिओज बघतो, ऐकतो, मग ते काय असतं? ठीक आहे, तर ते काय असतं हे तुम्हाला मी सांगेन सॅटेलाइट मोशन किंवा क्रिटिकल वेलॉसिटी जेव्हा सांगेल तेव्हा आपण याच्यावर डिस्कशन करू. ठीक आहे, तर मग ह्याचं कन्क्लुजन काय? याचा अर्थ अल्टिट्यूड या ठिकाणी अर्थच्या सरफेसवर जी व्हॅल्यू जीची आहे, जसं आपण वर चाललो तसं जीची व्हॅल्यू काय होत जाते बघा. जसं एच वाढत जाईल तसं जीची व्हॅल्यू कमी होत जाईल. कळते ना? तर जीची व्हॅल्यू कमी होत जाईल, पण जीची व्हॅल्यू झिरो कधी होणार आहे का? तसं मग या ग्राउंडवरनं आपण जसं वरती जात जाऊ तसं काय होत जातं, एच वाढल्याप्रमाणे जी एचची व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे, पण ती झिरो होते एच इक्वल टू इन्फिनिटीलाच. ओके, तर दॅट इज वन कन्क्लुजन, व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन आउट ऑफ दिस. बघा, पण पुढे बघूयात. तर डेप्थ, तर पृथ्वीच्या सरफेसवर जर जीची व्हॅल्यू जी आहे, तर तुम्ही जमिनीच्या आत गेले डेप्थवर, खाली एकदम खाली गेले, समजा डी डेप्थवर गेले, तर जीची व्हॅल्यू काय होईल? वाढत जाईल, कमी होत जाईल? तर आन्सर आहे कमी होत जाईल. म्हणजे जीची व्हॅल्यू सरफेसच्या वरती पण कमी होत जाते आणि सरफेसच्या खाली पण कमी होत जाते. कळतंय? बरं, हे कमी का होत जातं ह्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. ह्याचं डेरिव्हेशन तुम्हाला करून दाखवत नाही मी, आपण डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला बघू. डेरिव्हेशन आपल्या या सिलेबसच्या स्कोपमध्ये नाही आहे. आपण जेव्हा मेन्सच्या टॉपिक्समध्ये हे डेरिव्हेशन जास्त युजफुल आहे, कारण त्याच्यावर काही न्यूमरिकल्स असतात. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये डेरिव्हेशन येते नॉन कंडक्टिंग स्फिअरचं. तर सध्या पण मी ते डेरिव्हेशन तुम्हाला घेत नाही आहे, पण तुम्हाला लॉजिक सांगतो की का असं होतं, का जमिनीच्या आत जीची व्हॅल्यू कमी होत जाते. बघा, काय असतं, जेव्हा तुम्ही जमिनीच्या अर्थच्या सरफेसवर आहे एखादा व्यक्ती, एखादा ऑब्जेक्ट, तर तेव्हा काय होतं, हे अख्खं मास एम तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागलं. ओके, आता जेव्हा हा व्यक्ती खाली गेला, डी डेप्थला गेला, काहीतरी डेप्थला गेल्यानंतर काय झालं, डी डेप्थला आता जर एक असा इमॅजिनरी स्फिअर काढला, तर मला सांगा आता या स्फिअरची रेडियस किती झाली? आर मायनस डी ना. आर रेडियस कशाची आहे? अख्ख्या अर्थची आहे. आणि डी डेप्थवर रेडियस किती असणार आहे अर्थची? म्हणजे डी डेप्थवर एक इमॅजिनरी स्फिअर काढला तर किती आहे? आर मायनस डी. आता एखादा व्यक्ती या डेप्थवर आहे, तर या डेप्थवर असलेल्या व्यक्तीला आता अख्खं मास अट्रॅक्ट करत नाहीये अर्थचं, पण तर अर्थचं अट्रॅक्ट करणारं मास पण कमी झालं ना. कळतंय का? आता फक्त एवढा स्फिअर मधलं मास त्याला अट्रॅक्ट करायला लागलंय. कळतंय? पण जेव्हा तो सरफेसवर होता तेव्हा इतकं बाकी सगळं मास अट्रॅक्ट करत होतं, आता अट्रॅक्ट करणारा मास कमी झालाय. तुम्हाला कळतंय? आणि जसं जसं डी खाली होत जाईल, म्हणजे तो अर्थच्या आत जात जाईल, तसं अट्रॅक्ट करणारा मास अजून कमी होणार. आणि
अर्थच्या सेंटरला, अर्थच्या एक्झॅक्ट सेंटरला त्याला अट्रॅक्ट करायला आत कोणीच नाही आहे, तुम्हाला कळतंय? त्यामुळे अर्थच्या सेंटरला काय होईल, जीची व्हॅल्यू 0 होईल. कळतंय का? तर जीची व्हॅल्यू 0 दोन ठिकाणी होती, अर्थच्या सेंटरला होती किंवा इन्फायनाईटला होती. तर तुम्हाला जर जीची व्हॅल्यू 0 एक्झॅक्टली हवीच असेल, यू वॉन्ट टू गो टू ग्रॅव्हिटी फ्री स्पेस इवन इफ यू आर ॲट रेस्ट, तर काय करा, पृथ्वीला खड्डा करा आणि गो टू द सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थला जीची व्हॅल्यू किती असते, 0 असते. ठीक आहे, ओके. तुम्हाला लॉजिक कळलं की जीची व्हॅल्यू कमी कमी का होत जाते. आता डी डेप्थवर जीची व्हॅल्यू समजा झाली GD. ओके, तर ही GDची व्हॅल्यू किती होते सांगा आता मला. GDची व्हॅल्यू अशी असते, G1 - D/R. ही कुठून आली हे मला सांगता सध्या नाही येते या सिलेबसच्या स्कोपमध्ये, या व्हिडिओमध्ये. नाहीतर तो व्हिडिओ फार मोठा होत जाईल. मला हे कुठनं येतं तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये एक टॉपिक आहे जो आपण शिकलेला नाही आहे, जो आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, की नॉन कंडक्टिंग स्फिअरमध्ये जर चार्ज असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन चार्जचं कसं असतं, ते त्या केसमध्ये हे डिस्कशन येतं. ते आपण त्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या सिलेबसमध्ये ते नसल्या कारणाने आपण ते काही घेतलेलं नाही आहे डिटेलमध्ये. त्यामुळे तुम्हाला हे डिराईव्ह करायला सध्या आपण वेळ नको घालवायला, पण हे तुम्ही रिलेशन बघा, लक्ष द्या. कळतंय का? ओके, हे नोट डाऊन करून घ्या. हे लॉजिकही तुमच्या शब्दात लिहून घ्या. का की जसं जसं आपण डेप्थमध्ये जातो असं तसं अट्रॅक्ट करणारं मास पण कमी होत जातं. अगोदर R रेडियसचे अर्थ आपल्याला अट्रॅक्ट करते जेव्हा तुम्ही सरफेसवर असाल तेव्हा. जेव्हा आत जाता तेव्हा R - D रेडियसचा स्फिअर आपल्याला अट्रॅक्ट करतोय, पण त्याची व्हॅल्यू कमी झाली ना मासची त्या. ओके, आता हे दोन्ही जे व्हेरिएशन आहे, व्हेरिएशन इन G ड्यू टू अल्टिट्यूड आणि डेप्थ, हे जे आहे हे दोन्ही व्हेरिएशन जर आपल्याला एका ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवायचं असेल, हा फेमस ग्राफ आहे, या ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवायचा दोन्ही असेल तर कसं दाखवतात, इट इज लाईक दिस. तर हा असा ग्राफ काढतात. हे काय आहे, व्हॅल्यू ऑफ G वर्सेस डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. G वर्सेस डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ हा ग्राफ असा काढतो. तर मला सांगा, समुद्र सपाटी किंवा ज्याला अर्थचा सरफेस म्हणतात, अर्थ सरफेसच्या खाली, ओके, अर्थ सरफेसच्या खाली तो जे एक्सप्रेशन आहे ते कसं आहे, GD = G टाइम्स 1 - D/R. ओके, आता हे जे आहे ग्राफ हा लिनियर ग्राफ आहे, त्यामुळे हे व्हेरिएशन कसं असणार, एका लाईनचं असणार. आणि पुढचा जो ग्राफ आहे तो असा येतो. हा ग्राफ तुम्ही असा येऊ देत तुमच्या लक्षात. आणि पुढचा जो आहे तो हायपरबोलिक पॅराबोला असतो, रेक्टँग्युलर हायपरबोला असतो. हायपरबोलिक पॅराबोला नाही, इट इज रेक्टँग्युलर हायपरबोला. असा तो ॲसिम्प्टोटस असतो जो 0 होतो. म्हणजे Gची व्हॅल्यू 0 कुठं होती, जेव्हा डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ 0 असतं, म्हणजे ॲट सेंटर ऑफ अर्थ. आणि हे काय आहे, दिस इज R, म्हणजे ऑन सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे ऑन सरफेस ऑफ अर्थ G इज Gmax. तुम्हाला कळतंय. आणि अर्थच्या खाली पण ते कमी होत जातं आणि अर्थच्या वरती पण ते कमी होत जातं. आणि 0 कुठं होतं, G एकतर इन्फायनाईटला होतो किंवा सेंटर ऑफ अर्थ. हा ग्राफ नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, याच्यावर काही एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल नंबर 1. आणि हे सगळे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. यातलं मी सॉल्व्ह काही करत नाही, कारण हे सिम्पल सबस्टिट्यूशन प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही हे सगळं होमवर्क म्हणून घ्या. पहिला प्रॉब्लेम इथं लिहितो मी. व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ G इफ रेडियस ऑफ अर्थ बिकम्स हाफ. करा. G = कॅपिटल GM/R². वापरा हा फॉर्म्युला. नेक्स्ट, इफ R चेंजेस बाय 1%, फाइंड पर्सेंटेज चेंज इन G. करा. हे पण होमवर्क म्हणून करा. दुसरा प्रॉब्लेम हा होमवर्कचा लिहून घ्या.
पुढचे दोन प्रॉब्लेम्स. फाइंड जी ॲट डेप्थ ऑफ r/4 फ्रॉम अर्थ सरफेस आणि ॲट व्हॉट हाईट अबव अर्थ जी विल हॅव सेम व्हॅल्यू ॲज दॅट ॲट डेप्थ ऑफ 500 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ काय प्रश्नाचा की 500 किलोमीटर जमिनीपासून 500 किलोमीटर डेप्थला जीची जेवढी केवढी व्हॅल्यू आहे ती तेवढी जीची व्हॅल्यू जमिनीपासून किती हाईटला असेल. क्वेश्चन कळतोय हा? ओके. सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, काही याच्यात नवीन नाहीये. तुम्ही हे चारही क्वेश्चन्स ट्राय करा. ह्याचं सोल्युशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात, पुढच्या क्लासेसमध्ये. आता टॉपिक पुढे नेऊयात. हे 4 क्वेश्चन्स होमवर्क आहेत, हे तुम्ही सॉल्व्ह करून आज सबमिट करा. कळतंय? ओके. आता तिसरं आपण व्हेरिएशन स्टडी करू. कॉज ज्याचं आहे ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. मला सांगा, पृथ्वी रोटेट करते. पृथ्वीचा काहीतरी ओमेगा आहे. किती ओमेगा आहे पृथ्वीचा सांगा मला. ज्या ज्या तुम्ही ऐकताय त्या ठिकाणी सांगा. टी ओमेगा इज इक्वल टू 2π/t ना, वेर कॅपिटल टी इज टाइम पिरियड. 2π बाय व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ अर्थ रोटेशन अबाउट इट सेल्फ ऑब्व्हियसली. स्वतःभोवती फिरायचं 24 तास ना, 40 आवर आणि हे 3600 सेकंड्स. हे आहे रेडियन पर सेकंड. मला सांगा, हा ओमेगा छोटा आहे का मोठा आहे? हा डेफिनेटली फार छोटा आहे, कारण डिनॉमिनेटर फार मोठा आहे. ओके. म्हणजे अर्थचा स्वतःभोवती फिरायचा जो आहे एक रोटेशनला वेळ लागतो, म्हणजे ओमेगा कमी आहे अर्थचा, फार कमी आहे. ठीक आहे, हे एक सगळ्यात पहिली गोष्ट. पण जरी कमी असला तरी आहे ना काहीतरी. तर तुम्ही जर हातात पाण्याने भरलेली बकेट असेल, हात हॉरिझॉन्टल हात लांब केला आणि पाण्याने भरलेली बकेट हातात धरली, तर भरपूर तुम्हाला एक्झर्ट करावं लागेल ती बकेट हॉरिझॉन्टल पकडून ठेवायसाठी. तुमचा हात हॉरिझॉन्टल आहे ना, कळतंय? हां. पण तुम्हाला सांगितलं आता पकडून नका ठेवू, गोल फिरा ती बकेट, पाण्याने भरलेली बकेट हातात धरून गोल फिरा, आडव्या सर्कलमध्ये फिरवा ती बकेट. तर दॅट विल बी इझियर. बरोबर आहे? हे आपलं सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे. असं का इझी आहे? का तर जेव्हा ती बकेट गोल फिरत असते, गोल फिरता फिरता काय होतं, त्या बकेटवर सेंट्रीफ्युगल फोर्स लागतो आणि त्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा काही कॉम्पोनंट हा या बकेटच्या खालच्या डाऊनवर्ड mgला बॅलन्स करतो. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट हेवी असेल तर नुसतं स्टेशनरी पकडायला अवघड जाते, पण गोल फिरवायला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये इझी जातं. ओके. तर आपण हेच बघूयात एका डायग्रामच्या स्वरूपात. बघा, थोडी मोठी डायग्राम काढतो मुद्दाहून मी, म्हणजे तो वेक्टर त्याचा चांगला दिसेल. दिस इज अर्थ. हा इक्वेटर आहे. इक्वेटर, दिस आर द 2 पोल्स आणि वरचा नॉर्थ पोल, खालचा साऊथ पोल, आणि अर्थ अशी रोटेट करते. ऑब्व्हियसली हे सगळं टिल्टेड असतं 23.5 डिग्रीनी. मी त्या टिल्टेड फ्रेममध्ये काढतो म्हणजे मला सरळ दिसेल. कळते ना? हे इक्वेटर आहे. ओके. आणि हे नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. ओके. ही लॅटिट्यूड झाली ना, वरची व्हर्टिकल असतात तर लॅटिट्यूड असतात, आणि खाली लॉंगिट्यूड, अक्षांश रेखांश मराठीमध्ये. तर लॅटिट्यूडपासनं समजा इथं बारामती आहे, या ठिकाणी बारामती आहे, आणि या बारामतीमध्ये तुम्ही उभा राहिले इथे. हे कोण आहे? तुम्ही, जो तो आपलं नाव लिहून घ्या. तर तुमचं जर मास m आहे तर हे मास mg, तुमचा mg लागणार कसा? असं लागेल ना, खाली डाऊनवर्ड असं लागेल. mg असं खाली दाखवू मी. आता तुम्हाला काय विचारतोय मी, मला सवय इतकी लागली आहे विचारायची प्रश्न. मी चांगलं सांगतो, या माणसाचं mg डाऊनवर्ड दाखवायची सवय आपल्याला आहे दरवेळेला, पण mg डाऊनवर्ड नसतं ॲक्च्युली. mg टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ असतं. तर सेंटर ऑफ अर्थ इथं आहे ना, त्यामुळे याचा mg असा असेल. mg विल बी लाईक दिस. कळतंय का? ओके. हे असेल जेव्हा अर्थ स्टेशनरी आहे. पण आता अर्थ स्टेशनरी नाही आहे, अर्थ रोटेट करते ओमेगानी रोटेट करत जर असेल तर मला एक सांगा, हा माणूस समजा या ज्या बारामतीवर आहे, तर या हा काहीतरी थिटा असेल ना, हा काहीतरी अँगल आहे. या अँगलला शब्द आहे, या थिटाला म्हणतात को लॅटिट्यूड अँगल. ह्याला म्हणतात को लॅटिट्यूड, डबल एल.
को लॅटिट्यूड अँगल असा याला शब्द आहे. ओके, म्हणजे लॅटिट्यूड बरोबर केलेला अँगल म्हणजे आपल्या अर्थवरच्या प्रत्येक पॉइंटचा, प्रत्येक जागेचा असा काहीतरी को लॅटिट्यूड अँगल असतो. ठीक आहे. ओके, तसं समजा या ठिकाणी बारामती आहे आणि या बारामतीचा वर तुम्ही उभा राहिले अर्थवर आणि इथनं काहीतरी अँगल आहे. ठीक आहे ना, तो थीटा आहे. ओके, आता मला सांगा हा माणूस जो तुम्ही आहे बारामतीमध्ये उभा राहिले, हा माणूस जेव्हा अर्थ फिरतीये तर अर्थ बरोबर तो या सर्कलमध्ये गोल फिरतोय. कॅन यू इमॅजिन? आता आता ह्या सर्कलमध्ये गोल फिरतोय ना तो आडव्या सर्कलमध्ये. समजा या फिरणाऱ्या सर्कलची रेडियस स्मॉल आर आहे. ओके, आणि नीडलेस टू से कॅपिटल आर काय आहे? अर्थची रेडियस आहे, अख्ख्या अर्थची रेडियस आहे. आणि स्मॉल आर कशाची आहे? या पॉइंटची रेडियस. कळतंय तुम्हाला? लक्षात घ्या, कॅपिटल आर कॉन्स्टंट आहे, अर्थची रेडियस प्रत्येक पॉइंटला कॉन्स्टंट आहे, पण ह्या स्मॉल आरची रेडियस वेगळी आहे ना. स्मॉल आर हे वेगळं आहे. जर तुम्ही नॉर्थ पोलवर थांबले तर हा आरची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. आर म्हणजे हे डिस्टन्स. कळतंय? तुम्ही जर इक्वेटरवर थांबले तर तुमची दॅट टाइम स्मॉल आर विल बी इक्वल टू कॅपिटल आर. तुम्हाला हे कळतंय का? बघा. ओके, तर आता हा माणूस या स्मॉल जे तुम्ही आहे, तुम्ही काय करताय? या आर रेडियसवर गोल फिरताय ना हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. या सर्कलमध्ये, लेट अस नॉट कॉल हॉरिझॉन्टल, पण या सर्कलमध्ये गोल फिरतोय ना. ओके, आता फिरत जर असले फिरणाऱ्या ऑब्जेक्टवर आता मी कुठाच्या रेफरन्सनी काढतोय? अर्थच्या रेफरन्सनी काढतोय. आणि अर्थ रोटेट करते म्हणजे इट इज रोटेटिंग फ्रेम, म्हणजे ॲक्सेलरेटेड फ्रेम, म्हणजे याच्यावर सुडो फोर्स लागतोय, ज्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीफ्युगल फोर्स, जो सुडो फोर्स आहे. मी हा mg वेक्टर थोडा लांब काढतो मुद्दा म्हणून. हा mg वेक्टर इथपर्यंत आहे आणि हा सुडो फोर्सचा वेक्टर आहे. हा सुडो फोर्स काय असतो? mr ओमेगा स्क्वेअर, m स्मॉल आर इंटू ओमेगा स्क्वेअर. कळतंय? पण मला सांगा, जॉमेट्रीवरून तुम्हाला काय कळतंय? की आर, बघा हा डायगोनल, ही लेंथ किती आहे? कॅपिटल आर ना, रेडियस आहे ना ही. हा थीटा, तर आर इथे आहे. तर कॅन आय लुक ॲट दॅट अँड से आर इज इक्वल, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर साइन थीटा. इंकचा काय प्रॉब्लेम आहे? कॅपिटल आर स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर साइन थीटा. बघा, डू यू ॲग्री विथ दिस? तसं जर असेल तर मग ही व्हॅल्यू ठेवा इथं. मला काय देता येईल? एम आर साइन थीटा ओमेगा स्क्वेअर असं म्हणून मेला. आता बघा, या एम आर ओमेगा स्क्वेअर, आता या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स किती आहे? या तुम्ही आहात त्याचा फोर्स, अर्थ जर स्टेशनरी असेल तर फक्त mgच लागतोय. आता अर्थ पण फिरतीये तर एम आर ओमेगा स्क्वेअर लागतोय. म्हणजे या माणसावर आता काय लागायला लागलंय? या दोन्ही फोर्सेसची वेक्टर एडिशन लागती अशी. कळतंय? म्हणजे आता याच्यावर असा लागतोय फोर्स, म्हणजे आय कॅन से एफ इफेक्टिव्ह, किंवा आता लेट अस स्पीक, बरं ठीक आहे बघूयात. मला सांगा, एफ नेट फोर्स ऑन द मॅन इज इक्वल टू वेक्टरमध्ये mg प्लस वेक्टरमध्ये एम आर साइन थीटा ओमेगा स्क्वेअर असं लिहू मी ना. वेक्टर फॉर्म दाखवले दोघांचे. या दोघांची वेक्टर ॲडिशन होईल ना, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दिस. बरं, याला मी सगळ्याला जर या माणसाच्या मासने डिवाइड केलं तर मला काय मिळायला पाहिजे? याचं नेट ॲक्सेलरेशन, म्हणजे नेट ॲक्सेलरेशन जी इफेक्टिव्ह म्हणू का आता मी याला? जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी प्लस आर साइन थीटा ओमेगा स्क्वेअर वेक्टर फॉर्ममध्ये असं म्हणू का? जी इज इक्वल टू जी इफेक्टिव्ह. म्हणजे आता हे जी इफेक्टिव्ह फक्त जी नाही आहे, तर त्याच्यामध्ये हा कॉम्पोनंट पण वेक्टोरियली ॲड होतोय. बरं, आता हे वेक्टर ॲडिशन कसं करता येईल मला सांगा? वेक्टर ॲडिशन म्हणजे आय कॅन राईट जी इफेक्टिव्हची मॅग्निट्यूड इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा ना. काय देतील मला? जी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा ओमेगा रेस टू 4, ठीक आहे, प्लस 2 इंटू जी आर साइन थीटा ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट अँगल बिटवीन द टू, म्हणजे या दोन्ही मधला अँगल जो हा आहे. आता हा अँगल किती येतो?
बघा हा अँगल किती येतो, हा थिटा, हा 90, म्हणजे हा किती 90 मायनस थिटा, कळतंय? हा अँगल आहे 90 मायनस थिटा, आणि हा जर अँगल 90 मायनस थिटा असेल तर हा किती असेल, दिस इज गोइंग टू बी 180 मायनस 90 मायनस थिटा म्हणजे प्लस थिटा, म्हणजे काय झालं हे 90 प्लस थिटा, कळतंय का नाही? हा अँगल झाला 90 प्लस थिटा. म्हणून डायग्राम जरा मोठी काढली होती. हा छोटा अँगल किती होता 90 मायनस थिटा, आणि हा अँगल 180 मायनस 90 मायनस थिटा ना, म्हणजे 180 मायनस 90 प्लस थिटा, ब्रॅकेट काढला तर हे झालं 90 प्लस थिटा, म्हणजे हे 90 प्लस थिटा. कॉस द्यायचं राहिलं, कॉस 90 प्लस थिटा. ओके फाईन. आता बघा, आता मी काय करतो, लुक ॲट ऑल दिस. मी तुम्हाला वरती म्हणूनच दाखवलंय की ओमेगाची व्हॅल्यू कमी असते ना. आता या कमी व्हॅल्यूचा तुम्ही 4th पॉवर घेतली, बघा इथं मी काय करतो, या ओमेगाची 4th पॉवर घेतो. इतकी कमी आहे, ऑलरेडी ओमेगा इतकं कमी आहे, त्या कमी असल्याची 4th पॉवर, इट्स अ व्हेरी व्हेरी लेस व्हॅल्यू. त्यामुळे ही व्हॅल्यू मी काय देतो, ओमेगा इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, therefore omega raised to 4 is negligible, becomes higher power of lesser value. त्यामुळे ही टर्म नेग्लेक्ट करतो, म्हणजे ह्या टर्मला काय करतो, नेग्लेक्ट. या टर्मला नेग्लेक्ट केलं तर मला काय लिहिता येईल, जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू √g² प्लस ही टर्म तर निग्लेक्टच करून टाकू, फार कमी येते व्हॅल्यूची. ओके, व्हॉट इज कॉस 90 प्लस थिटा, इट इज मायनस साइन थिटा. म्हणून मी काय करतो, मायनस 2rg ओके साइन स्क्वेअर थिटा ओमेगा स्क्वेअर. साइन स्क्वेअर का आलं, कारण साइन थिटा ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि हेचं पण साइन थिटा झालं, ओमेगा स्क्वेअर. बघा पुढे काय करतो मी, आता इथनं g² ला कॉमन काढा बाहेर, म्हणजे काय झालं, g इफेक्टिव्ह बिकम्स g बाहेर आला कॉमन, आणि हा काय झाला 1 मायनस असं येईल का बघा, असं येईल का बघा, 2r ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय g रेस टू हाफ. असं लिहू का मी, सांगा मला. आता असं लिहिलं मी. नाव मला सांगा, ना लुक ॲट दिस ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये ओमेगा स्क्वेअर, ओमेगा ऑलरेडी कमी आहे, त्याचा स्क्वेअर केला ऑलरेडी कमी झाला, त्याला परत जीने डिवाइड केला म्हणजे अजूनच कमी झाला. ह्याचा अर्थ काय, दिस टर्म इज स्मॉल. ही टर्म काय आहे, स्मॉल. स्मॉल जर असेल तर आपल्याला माहिती आहे बायनॉमियल एक्सपान्शन काय सांगतो तुम्हाला, 1 प्लस एक्स रेस टू n इज इक्वल टू 1 प्लस nx, neglecting higher powers of x when x is small. अप्लाय सेम लॉजिक हिअर. मग काय येतं मला, जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी टाइम्स 1 मायनस हाफ, इथं मल्टिप्लाय झाला तर हाफ आणि हा 2 कट झाला, आर ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय जी. ठीक आहे, जीने यात मल्टिप्लाय करतो म्हणजे मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. हे झालं फायनल आन्सर, फायनल इक्वेशन. म्हणजे या पद्धतीनं जी इफेक्टिव्ह कमी जास्त होतो. कळतं तुम्हाला. आता बघायचं थोडं इंटरप्रिटेशन बघू. मग आता आपण हे आत्ता शिकतोय, 1 वर्ष झाल्यानंतर आपण इतकं जी वापरलं, इकडं तिकडं प्रोजेक्टाईल मोशन, इकडं तिकडं सगळीकडे जी वापरलं NLM मध्ये वगैरे, आणि आत्ता आपण सांगतोय असं अर्थवर पण डिपेंड करतं. मग चुकीचं याचा अर्थ अगोदर सांगितलेलं तर म्हणता येईल ओके, पण हा इफेक्ट फार नेग्लिजिबल असतो का. बघा इथं पण ओमेगा स्क्वेअर टर्म आलेली आहे, लक्षात घ्या. हा ओमेगा स्क्वेअर टर्म आलेली आहे त्यामुळे, आणि ओमेगाची व्हॅल्यू कमी आहे त्यामुळे तिथं स्क्वेअर म्हणजे अजून कमी. त्यामुळे ही जी व्हॅल्यू असते प्रॅक्टिकल लाईफमध्ये ही व्हॅल्यू फार नेग्लिजिबल असते. तुम्ही जरी कॅल्क्युलेटर घेऊन जरी करत बसला तरी ही व्हॅल्यू फार कमी असते. आय कॅन शो यू फॉर इन्स्टन्स, मी तुम्हाला दाखवेल, बघूयात. पण काही काही ठिकाणी ही व्हॅल्यू सिग्निफिकंट असू शकते, किंवा स्पेशली तुम्हाला काही
स्पेसिफिक सेन्सिटिव्ह ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला हवा असेल तर यू मे हॅव टू कन्सिडर दिस व्हेरिएशन ऑल्सो. आता मला सांगा हे कशावर डिपेंड करतं. रेडियस ऑफ अर्थ इज कॉन्स्टंट, ओमेगा इज कॉन्स्टंट, साइन स्क्वेअर थीटा कॅन चेंज डिपेंडिंग ऑन प्लेस टू प्लेस. मग अशी आपण बारामतीला घेतलं होतं म्हणून बारामतीचा थीटा घेतला. जर मी बारामतीच्या ऐवजी जर ग्रीनलँड अलास्काचा थीटा घेतला तर तो पोल होऊन जाईल. जर साऊथ आफ्रिका मादागास्करचा थीटा घेतला तर तो इक्वेटरवर होऊन जाईल. कळतंय ना. तर त्यामुळे अर्थच्या प्रत्येक पॉईंटवर थीटा जो काही थीटा आहे वेगळा आहे तर त्याच्याप्रमाणे ही व्हॅल्यू पण चेंज होईल. आपण स्पेसिफिक 2 व्हॅल्यूज घेऊन बघूयात. म्हणजे काय लिहू मी. ॲट पोल, कुठलाही पोल, साऊथ घ्या नॉर्थ घ्या. ॲट पोल से नॉर्थ पोल फॉर इन्स्टन्स थीटाची व्हॅल्यू 0 आहे. ॲट पोल थीटा इज इक्वल टू 0 किंवा साइन 180 पण असू शकते. साइन 180 पण 0च आहे. त्यामुळे जी इफेक्टिव्ह किती होईल. जी इफेक्टिव्ह इज नथिंग बट साइन 0 ना, म्हणजे अख्खी टर्म 0 झाली. म्हणजे जी इफेक्टिव्ह इज नथिंग बट जी. कळत आहे. बरं. ॲट इक्वेटरवर काय थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री, साइन 90 1, साइन स्क्वेअर 90 इज 1. म्हणजे जी इफेक्टिव्ह किती झाला. जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. कळत आहे का तुम्हाला. ओके. म्हणजे जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुठे असते ती म्हणजे पोलवर असते. साऊथ असू दे नॉर्थ असू दे बघा. आणि इक्वेटरवर जीची व्हॅल्यू कमी असते. एवढ्या व्हॅल्यूनी ती इक्वेटरवर कमी होते. आणि बाकी अर्थच्या बाकी कुठल्याही पॉईंटवर द व्हॅल्यू ऑफ जी व्हेरीज फ्रॉम दिस टू दिस. कळते का. ओके. म्हणजे तुम्हाला पण मला सांगा, मग अशी सांगतो आर ओमेगा स्क्वेअरनी जरी इक्वेटरवर जरी कमी असलं तरी हे आपण व्हॅल्यू बघू किती असते. तुम्हाला कॅल्क्युलेटर दिसत असेल तर आर रेडियस ऑफ अर्थ किती आहे. 64 इंटू 10⁵ मीटर इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा व्हॉट इज ओमेगा. 2 पाय बाय 24/3600 ब्रॅकेट स्क्वेअर अशी व्हॅल्यू आली. ही म्हणजे 0.033 एवढ्या व्हॅल्यूनी म्हणजे ही आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. म्हणजे जी इफेक्टिव्ह काय असेल. जर या जीची व्हॅल्यू 9.81 घेतली आपण, जी रेग्युलर म्हणजे आपण एक इफेक्ट जीची जी ओरिजिनल व्हॅल्यू जर पकडली 9.81 अशी घेतली. 9.81 मधनं मी हे आन्सर मायनस करतो. 9.776 आला. बघा 9.81 9.776 मध्ये असा काही फार मोठा फरक नाही आहे. 0.033 इज नॉट अ व्हेरी बिग डिफरन्स फॉर मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल रिअल लाईफ डे टू डे लाईफ ॲप्लिकेशन्स. कळतंय का. त्यामुळे हे जरी व्हेरिएशन असलं तरी पण ह्याची घ्यायची काही गरज नाही. मग एक्झाममध्ये ठरवायचं कसं. आता सीईटी मध्ये दे विल नॉट एक्सपेक्ट यू टू मेक अ मिक्सचर आउट ऑफ ऑल दिस. पण समजा आतापर्यंत तुम्हाला असं एखादं असेल की प्रोजेक्टाईल इज थ्रोन, आतापर्यंत आपण केलेत ना. बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. आपण कायनॅमेटिक्समध्ये केलेत सगळे मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे प्रॉब्लेम्स. त्यामध्ये आपण जीची व्हॅल्यू 10 घेऊन चालत होतो. पण असं म्हणलं की बॉल इज थ्रोन ॲट इक्वेटर. कळत आहे. मग इक्वेटरचा मेन्शन केला याचा अर्थ तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की दे आर एक्सपेक्टिंग यू टू यूज दिस थिंग. मग तेव्हा तुम्ही जी 10 घेऊन चालणार नाही. जी तुम्हाला दिस मायनस दिस हे ॲक्च्युअली घ्यावं लागेल. पण असा क्वेश्चन सीईटी मध्ये हमखास येत नाही कारण याच्यात इनफ कॅल्क्युलेशन असतं आणि ते कॅल्क्युलेशन इतक्या लहान वेळात होत नाही. आणि त्याला तुम्हाला भरपूर डेटा द्यावा लागेल. रेडियस ऑफ अर्थ वगैरे अशा केसमध्ये देतात ते. आणि जीची व्हॅल्यू त्यांना द्यावं लागेल. तर ऑल दॅट डेटा तुम्हाला द्यावा लागेल. तर असं नाही फक्त तुम्हाला लक्षात घ्या की ही व्हॅल्यू अशा प्रकारे भिन्न असते. म्हणजे ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ अशा प्रकारे जीचं व्हेरिएशन होतं हे तुम्हाला माहिती असू देत. हां. या चॅप्टरमध्ये असे प्रॉब्लेम्स येतात की येस पोलवर जर अशी व्हॅल्यू आहे तर इक्वेटरला व्हॅल्यू किती जीची व्हॅल्यू. किंवा थीटा इक्वल टू 37 डिग्रीला एखादा पॉईंट आहे वर्थवर तिथं जीची व्हॅल्यू किती. मग तुम्हाला साइन थीटाच्या ठिकाणी 37 ठेवा आणि हे सॉल्व्ह करावं लागेल. हां. या चॅप्टरमध्ये असे क्वेश्चन डेफिनेटली येऊ शकतील. पण असे क्वेश्चन्स विथ ऑफ मिक्सचर ऑफ चॅप्टर्स फ्रॉम दिस असं
CET मध्ये फार अनलाइकली, ऑलमोस्ट नील चान्सेस. ठीक आहे, तर हे सगळं नोट डाऊन करा. तुम्हाला कळलं आपण 3 व्हेरिएशनची कारणं बघितली जीची. पहिलं कारण बघितलं हाईट, दुसरं कारण बघितलं डेप्थ, आणि तिसरं कारण बघितलं रोटेशन ऑफ अर्थ. तुम्हाला कळतं आहे का हे सगळं होतं आहे, आणि आपण हे आत्तापर्यंत आपण कन्सिडर नव्हतं केलं, त्याचं कारणही आपण सांगितलं तुम्हाला मी, की हे नेग्लिजिबल असतं. हे सगळं तुम्ही तुमच्या शब्दामध्ये चांगलं स्पष्ट लिहून घ्या. तुम्हाला रिव्हिजन करताना हे सगळे पॉईंट्स पटकन रिवाईज झाले पाहिजेत, या पद्धतीने लिहून घ्या.